श्री स्वामी समर्थ. सुप्रभात. हे बघा झाडाला किती सीताफळ लागले आहेत आणि इकडे पूर्वेला अंधारच आहे, उजेड नाही आहे. आणि तो शुक्र तारा दिसतोय का तुम्हाला? पहा, हा शुक्र तारा आहे. आज सकाळचे आता जवळजवळ 5:15 वगैरे वाजले असतील. आज आहे नवरात्रीचा 3रा दिवस आणि देवी चंद्रघंटा मातेचं रूप. अजून सीताफळ पहा किती आलेले आहेत झाडाला. पुष्कळ सीताफळ आहेत. आता सूर्य उगवलेला आहे आणि हा सकाळचा देखावा मी तुम्हाला दाखवत आहे. किती छान सूर्योदय दिसतो आहे पहा. आणि आता मी थोड्याशा भाजीच्या बिया लावून घेते. इथे मी एक वाफा केलेला आहे तयार आणि त्याच्यामध्ये थोडी माती टाकलेली आहे. आणि मी त्या कूलरमध्ये, जुन्या कूलरमध्ये खत केलं होतं, तर तो कूलर देऊन दिला भंगारमध्ये. त्यातलं ते जे खत होतं ते मी हे वाफ्यात टाकून पालेभाज्या लावत आहे. तर ही आहे राजगिऱ्याची भाजी. पुढे एक झाड आलेलं आहे मोठं आणि त्याला बिया आलेल्या होत्या, त्या वाळल्या आता बिया. तर त्या मी या वाफ्यामध्ये टाकून त्या उगवते आता. नंतर आता हिवाळ्यामध्ये मग पालेभाजी निघते ना, तेव्हा ह्या निघतील. 2-4 झाडं असतात माझ्या बागेमध्ये, तर त्याचीच भाजी पुष्कळ निघते. पण मी आता एक वाफा करून त्याच्यात लावलेले आहे भाज्या. तिकडे चवळी लावलेली आहे पलीकडच्या वाफ्यामध्ये आणि ह्या वाफ्यामध्ये मी राजगिरा लावलेला आहे. मेथी पण लावणार आहे मी एका वाफ्यामध्ये, पण ती नंतर लावते. वर आता थोडी माती टाकून देते आणि थोडंसं पाणी शिंपडून देते. तसा पाऊस आलेला आहे, खूप जमीन ओली आहे, पण तरी बी आता लावला आहे त्याच्यामुळे त्याच्यावर थोडंसं पाणी टाकते. बिया लावल्यानंतर लगेचच थोडं पाणी टाकावं लागतं. आता मी हातानेच टाकते आणि नंतर मग हिच्यासाठी मी बॉटलची झारी करेल ते पाणी टाकायची. कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय माता की.